खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये इथं जे काही दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोकांनी केला असावा. पाहिलं तर यावेळेस खूप चांगलं मतदान जे आहे ते महाविकास आघाडी पडलेलं आहे. इथून मागणी होत आहे की अल्पसंख्याकांना उमेदवारी मिळणार का म्हणून. तर इथे आपण पण इच्छुक राहणार का अल्पसंख्याक उमेदवार देण्यासाठी? शेवटी ज्या उमेदवाराची मागणी आहे तो कुठल्याही समाजाचा असू शकतो, कुठल्याही धर्माचा असू शकतो. उमेदवारी चांगली असेल, निवडून येऊ शकतो, ताकद असेल आणि जर सगळ्याच मित्रपक्षाला असं वाटत असेल की नाही हा 100% आपल्याला निवडून येऊ शकतो, नाही तर याला ताकद आपण दिली असेल, तर अशी जर एखादी डिमांड असेल तर ती डिमांड आम्ही वरती पोहोचू आणि मग पक्षश्रेष्ठी तिथं निर्णय घेतील. पण आपल्याला काय पाहिजे, निवडून येणारा उमेदवार पाहिजे. आणि मग तसा एखादा उमेदवार आपल्याला कुठल्याही समाजाचा धर्माचा मिळाला तर मग महाविकास आघाडी तर पुरोगामी विचाराची आघाडी आहे, त्याच्यामध्ये भेदभाव आपण कधी इथं करत नाही. आणि ही संतांची भूमी आहे. खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये इथं जे काही दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोकांनी केला असावा. खरंच वाईट वाटतं, एवढ्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीने द्वेष तिथे केला जातो. एखादी घटना बांगलादेशमध्ये घडते, त्याचा विरोध, त्याचा निषेध आपण करतो, पण मग महाराष्ट्रामध्ये फक्त तिथे हिंदू मुस्लिम नाहीतर हिंदू बचाव आक्रोश मोर्चे काढले जातात. बांगलादेशचं उदाहरण तिथं पुढे आणून मग गुजरातमध्ये असे का होत नाहीत आंदोलन, उत्तर प्रदेशमध्ये का होत नाही, का तिथे इलेक्शन नाही म्हणून. महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे म्हणून इथं तुम्ही मोर्चे काढता, इथं येऊन तुम्ही म्हणता हिंदू खतरे में. पण आता केंद्रात आणि राज्यात जर भाजपचं सरकार असेल तर मग हिंदू खतरे में कसा असू शकतो. मग हा मुद्दामून वाद हिंदू मुस्लिमचा, ओबीसी मराठाचा या महाराष्ट्रामध्ये फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून सत्तेत असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून केला जातोय, त्यांच्या संघटनेच्या मदतीने केला जातोय असं आमचं ठाम मत आहे.